मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण वकीलपत्र या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, जसे की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेलं आहे की आजचा व्हिडिओ प्रेस सेवा पोर्टलवर आतापर्यंत जे काही अपडेट्स आले त्यामधल्या सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट्सचा असणार आहे। माझं तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण बऱ्याच गोष्टी काय होतात की मध्ये कुठेतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात येतात आणि मग तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड करून बघता किंवा मग सुरुवातीला बघून सोडून देता आणि मग बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजत नाही। मग तुम्ही कॉल करून विचारता किंवा मेसेज करून विचारता की हे कसं करायचं। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे। जे लोक ऑलरेडी पत्रकारिता क्षेत्रामध्ये संपादक म्हणून काम करत आहेत, ज्या लोकांना भविष्यामध्ये स्वतःचं वर्तमानपत्र सुरू करायचं आहे, जे लोक पत्रकारिता क्षेत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करत आहेत किंवा पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत, अशा सर्वांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, आपल्याला कल्पना असेल, मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की अनेक जण असे आहेत, आपण पाहतोय आजूबाजूला, की त्यांचा पेपर कुठे निघतो, काय निघतो, किती पानाचा असतो, किंमत किती असते, कुठे प्रिंट होतो, काहीच माहिती नसते। परंतु त्यांच्याकडे गव्हर्नमेंटच्या योजनांचे सर्व फायदे घेणारं म्हणजे ओळखपत्र असते, गव्हर्नमेंटच्या बाकीच्या योजना ज्या पत्रकारांसाठी असतात त्या योजनेचा त्यांना फायदा मिळतो। मग बरेचसे चांगलं काम करणारे पत्रकार जे आहेत ते या अशा गोष्टीमुळे नैराश्यामध्ये येतात की बाबा मी इतकं काम चांगलं करतो, माझं वर्तमानपत्र रोज काढतो, मी माझ्या पदरचे पैसे खर्च करून लोकांना न्याय मिळेल यासाठी मी वनवन हिंडत असतो, बातम्या जे आहेत त्या जमा करत असतो, त्याला प्रकाशित करतो, लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो, तरी सुद्धा मला कुठल्याही प्रकारच्या योजना तर सोडा, पण साधं पत्रकार म्हणून मला शासन दरबारी ओळख सुद्धा मिळत नाही। असे अनेक जण तुम्हाला दिसत असतील आणि यामागचं जे कारण आहे ना मित्रांनो, ते काय आहे माहिती आहे का? ते म्हणजे की जुगाड जे की बऱ्याच जणांना जमत आहे। जुगाड हे कशाचं जुगाड असते? ओळखीचं जुगाड असते, लग्गेबाजीचं जुगाड असते, वशिलेबाजीचं जुगाड असते। मग एकदा का फक्त तपासणी आली किंवा एकदा का ऑडिट आलं की मग त्याच्या 2-3 दिवस अगोदर प्रिंटिंग प्रेसमध्ये जाऊन सर्व अंक काढायचे आणि ऑडिटसाठी हे करायचे। तुम्हाला सांगतो, तो ऑडिट करणारा पण माहित असते की हे अंक 1-2 दिवसामध्ये छापलेले आहेत म्हणून। पण आता काय आहे ना, आपल्याकडे सर्व वशिलेबाजीची एवढी सवय झाली की एखादं काम जर तसंच होत असेल तर आपला विश्वासच बसत नाही की असं विदाऊट वशिलेबाजी कसं काही काम होऊ शकते, आणि आपणच ही सवय लावलेली आहे। त्यामुळं आता आपल्याला याच्यामध्ये काही आतापर्यंत पर्याय नव्हता, पण पत्रकारिता क्षेत्रामध्ये आता मात्र वशिलेबाजी चालणार नाही। एकाच दिवशी तुम्ही सर्व अंक प्रिंट करायचं जर ठरवलं तर तसं करता येणार नाही। गव्हर्नमेंट म्हणजेच PRGI आहे। आता गव्हर्नमेंट म्हणजे मोदी सरकार वगैरे, मी काय राजकारणामध्ये पडणार नाही। गव्हर्नमेंट म्हणजे PRGI, माझ्यासाठी प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया जे आहेत तेच या सर्व गोष्टीचे सर्व आहेत। आणि त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आणलेला आहे, ते म्हणजे की आता तुमचं वर्तमानपत्र तुम्ही प्रकाशित केलं की तुम्हाला 48 तासाच्या आतमध्ये ते तुम्हाला वेबसाईटवर अपलोड करावं लागेल, आणि ते तुम्हाला अपलोड जर नाही केलं तर ते तुमच्या जे मंथली रिपोर्ट जो तुमचा जनरेट होईल त्याच्यामध्ये तो अंक ग्राह्य धरला जाणार नाही। म्हणजेच तुमचे जे काही फायदे तुम्हाला मिळत होते, 1-2 दिवसाचे अंक काढून पूर्ण वर्षभराचे फायदे घेणारे जे बरेचसे पत्रकार होते, मी परत एकदा ध्यानात घ्या की मी सर्वांना बोलत नाही, कारण अतिशय चांगले सन्माननीय पत्रकार काम करत आहेत राज्यामध्ये, देशामध्ये, आणि म्हणून जे काही चांगलं घडत आहे ते सर्व चांगल्या पत्रकारांमुळे घडते। मात्र आपण म्हणतो तसं की प्रत्येक गोष्टीमध्ये काही लोक असे असतात की जे कशाला सुधरत नाही, मग शेवटी गव्हर्नमेंटला असा काही नियम बनवा लागतो आणि त्यांना वटणीवर आणावं लागते। आता तुम्ही म्हणाल की याच्यामधूनही पळवाट वगैरे शोधली जाईल वगैरे वगैरे, ते नंतरचा भाग आहे। पण एक चांगलं पाऊल या ठिकाणी सरकारने उचललेलं आहे, ते म्हणजे की तुम्ही अंक प्रकाशित केला की तुम्हाला ऑनलाईन अपलोड करावा लागेल। माझेही बरेचसे क्लायंट आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, त्यांचा मला एक प्रश्न नेहमी विचारत होते की सर, आता आम्हाला जर टायटल मिळालं किंवा आमचं रजिस्ट्रेशन झालं तर मग आम्ही या अंकाची काही PDF कॉपी पाठवायची का दिल्लीला? आणि तुम्ही एकीकडे सांगताय की नवीन कायद्यामध्ये सर्व ऑनलाईन झालेलं आहे, मग अंकाची PDF कॉपी त्यांना चालतं आणि मग आमच्या अर्जाची PDF कॉपी का चालत नाही? असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना पडायचे। मी नोव्हेंबर 2023 मध्ये या विषयावर एक व्हिडिओ केला होता, जो व्हिडिओ आत्ता पण उपलब्ध आहे। राजकीय नेत्याप्रमाणे खोटं बोलत नसतो मी या ठिकाणी, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा। त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की तुमची सर्व सिस्टीम चेंज होणार आहे, नवीन तुम्हाला वर्तमानपत्र तुम्ही जसंही PDF तयार केलं तसं तुम्हाला गव्हर्नमेंटकडे ते अपलोड करता येईल। आपल्याकडे काय झालं, पत्रकारिता जी आहे ना ती फारच सिलेक्टिव्ह झालेली आहे। सिलेक्टिव्ह म्हणजे कशी झालेली आहे की आपल्या फायद्याची बातमी आहे, एखाद्या व्यक्तीविरुद्ध असेल, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध असेल, एखाद्या डिपार्टमेंट विरुद्ध असेल, किंवा कुठेतरी काहीतरी भ्रष्टाचार चालू आहे त्याच्याबद्दल असेल। आता ते भ्रष्टाचार उघडकीस आणण्यामध्ये किती जिव्हाळा आहे हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु आपलं काही सेटिंग जमते का असं विचार करणारे अनेक पत्रकार आहेत।
मग ते काय करायचे माहिती का, की तेवढीच बातमी फक्त PDF बनवायची, वर लोगो टाकायचा, अंक टाकायचा नाही, काही टाकायचं नाही, किंमत टाकायची, तेवढा लोगो टाकायचा, तेवढी बातमी टाकायची आणि ती पूर्ण महाराष्ट्रभर व्हॉट्सअप ग्रुपला फुकटमध्ये आहे म्हणून शेअर करायचे. असे प्रकार चालत होते. आता असे प्रकार चालणार नाहीत, कारण का आता तुम्हाला पूर्ण अख्खाचा अख्खा अंक PDF काढावाच लागेल. आणि तुम्हाला कल्पना आहे की आज PDF काढायचे म्हणजे 300-400 रुपयापर्यंत खर्च येतो एक PDF बनवायची असेल. त्यामुळं जे चुकीचे कामं करणार होते त्या सर्व गोष्टीला आळा बसणार आहे. आता PDF तुम्हाला 48 तासाच्या आतमध्ये वेबसाईटला अपलोड करावी लागेल. याच्यामध्ये अनेक अपडेट येणार आहेत. मी हिंदी भाषेतला जेव्हा व्हिडिओ करेन तेव्हा ते सर्व अपडेट तुम्हाला नक्की सांगेन. मित्रांनो, सध्या पत्रकारितेमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या घडत आहेत. MSME उद्यम रजिस्ट्रेशनच्या आधारे अनेक YouTube चॅनल चालू होत आहेत, अनेक न्यूजपेपर चालू होत आहेत, मग त्यांच्या संघटना बनत आहेत आणि त्या संघटनेच्या माध्यमातून ते लोकांना ब्लॅकमेल करतायत. अशा अनेक तक्रारी ज्या आहेत ना सरकारकडे गेलेल्या आहेत आणि त्यामुळं गव्हर्नमेंट काही पावलं आता ठोस याच्यावर पण उचलणार आहे. टायटल कोडवर जे लोक पेपर आतापर्यंत काढत होते आणि ज्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या नोंदणीसाठी ऍप्लिकेशन केलं नाही, अशा लोकांवर सुद्धा एक सर्जिकल स्ट्राईक नक्कीच होणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी याच्यासाठी महत्वाच्या आहेत की चांगलं काम करणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी आता त्यांचं काम केल्याची पावती मिळायला पाहिजे. ते जे काम करतायत, ते जे धडपड करतायत, चांगला पत्रकार स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून बातमी एखादी शोध पत्रकारिता करण्यासाठी स्वतःच्या पैसे खर्च करून, स्वतःचा वेळ खर्च करून रानोमाळ भटकत असतो, त्या ठिकाणी बातमी मिळवत असतो आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र काही महाभाग असे आहे की एका जागेवर बसून काहीतरी कुठून तरी कोणतरी मेहनती मिळवलेली बातमी जी आहे त्याला कॉपी करून काय करायचं, स्वतःच्या नावाने प्रकाशित करायची आणि सर्व श्रेयवाद, कारण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व वशिलेबाजी चालते आणि त्या ठिकाणी त्या प्रकारे अशा चुकीच्या लोकांच्या बातम्या उचलायच्या, उचलेगिरी करायची आणि स्वतःच्या नावाने प्रकाशित करायच्या. पत्रकारितेमधलं पण कळत नाही असे लोक सुद्धा मग ह्या सर्व चुकीच्या गोष्टीमुळं सरकारी योजनांचे जे काही लाभार्थी होऊ लागले. आणि आता गव्हर्नमेंटनं हे जे काम केलेलं आहे ते अतिशय चांगलं केलेलं आहे. मी वैयक्तिकरित्या गव्हर्नमेंटला यासाठी खूप धन्यवाद देतो की आता प्रत्येकाला त्याचं वर्तमानपत्र तिथे अपडेट करावं लागेल, अपलोड करावं लागेल, कॉपी अपलोड करावं लागेल. सॉफ्ट कॉपी जे आहे ते अपलोड केल्यानंतर तीच कॉपी तुम्हाला नंतर प्रिंटिंग प्रेसच्या याच्यामध्ये ती लागेल, म्हणजे तुम्हाला मेहनत करावी लागेल, ते बनवून घ्यावं लागेल, प्रॉपर तयार करावं लागेल आणि नंतर तुमचं अपडेट झाल्यानंतरच तुम्हाला त्या गोष्टी मिळतील. वर्षभराचं आणि महिन्याचं रिपोर्ट तयार करण्याच्या सुविधा सुद्धा प्रेस सेवा पोर्टलच्या या नवीन अपडेटमध्ये आहेत. याबद्दलची अधिक माहिती मी देणार आहे. मात्र मुंबईला एका केस निमित्त परवा दिवशी माझी मुंबईची एक अतिशय महत्त्वाची केस आहे, त्यामुळे आज रात्रीच मी निघत आहे. उद्या आणि परवा 2 दिवस मी मुंबईत असणार आहे. तिथले पण पत्रकार मित्रांच्या भेटीगाठी होतील. या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो लवकरच मी सविस्तर व्हिडिओ म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग सहित तो व्हिडिओ अपलोड करणार आहे. तत्पूर्वी 2 गोष्टी सांगतो की ज्याचं टायटल आलेलं आहे त्यांनी 28 तारखेच्या आत तुमचा किमान पार्ट ए तरी सबमिट झाला पाहिजे 28 तारखेच्या आतमध्ये. ज्या लोकांचे ऑलरेडी रजिस्टर्ड झालेले पेपर आहेत त्यांनी सर्वांनी प्रेस सेवा पोर्टलवर डाटा मॅप करून स्वतःला यायचं आहे. ते कसं अपलोड करायचं, त्याच्यामध्ये पुढची प्रोसिजर काय राहील, PDF सुद्धा कमी पैशामध्ये कशा बनवल्या जातील आणि कमीत कमी तुम्हाला खर्च जो आहे कसा कमी करता येईल, या सर्व गोष्टीसाठी मी एक व्हिडिओ हिंदी भाषेमध्ये लवकरच करणार आहे. तुर्तास माझ्याकडे थोडं वेळेची कमी आहे, आता मला निघायचं आहे मुंबईला. तर त्यामुळं मी फक्त एवढी माहिती तुम्हाला दिली की आता भविष्यामध्ये जे चुकीच्या पद्धतीने काम करणारे लोक आहेत त्यांना चुकीच्या पद्धतीनं काम करता येणार नाही. गव्हर्नमेंटनी खूप चांगले काही डिसिजन घेतलेले आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची ती म्हणजे की टायटल कोड ज्यांचे फक्त टायटल कोडवर ज्यांनी 28 तारखेपर्यंत नाही रजिस्टर्ड केले, फक्त टायटल कोडवर चालवतात, त्यांनी लवकरात लवकर त्यांचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे. 2-3 दिवस जे आहेत तुम्हाला काही जर मदत लागली तर मला व्हॉट्सअप क्रमांक माझा दिलेला आहे खाली, त्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मला संपर्क करू शकता, मेसेज करा, थेट कॉल करू नका. प्रवासामध्ये कॉल घ्यायला थोड्याशा अडचणी असतात, तर माझी ही विनंती कृपया तुम्ही समजून घ्याल. आणि या सर्व जे नवीन अपडेट आहे याच्यावरचा सर्वात मोठा एक चांगला व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग सहित मी मुंबईवरून परत आल्यावर नक्की करेन. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.